सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून वैद्यकीय जगताला किंवा वैद्यकीय शास्त्राला ह्याचे पूर्ण माहिती आहे. हा आजार जो आहे, याची सुरुवात एखाद्या अ, अ, जंतू जंतुजन्य आजारांमुळे होते. लक्षणं सुरुवातीला दिसल्यानंतरच त्वरित रुग्णालयात जाऊन याचं निदान करावं लागतं. कारण पुढे गंभीर झाल्यानंतर त्याचे उपचार खूप कठीण असतात. सर, हा जो नवीन आजार आलेला आहे जी-बी-एस, या आजारासंदर्भात नेमकी काय माहिती सांगाल? खरं तर या आजारामुळे पुणेकर चिंतेत आहेत. नेमका हा आजार काय आहे? गियामारी सिंड्रोम किंवा जी-बी-एस ह्या आजाराचे बरेच रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मिळालेले आहेत किंवा रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारची घबराट लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून वैद्यकीय जगताला किंवा वैद्यकीय शास्त्राला ह्याचे पूर्ण माहिती आहे. याचं कारणही माहिती आहे आणि त्याचे जे काही उपचार आहेत, प्रतिबंधक उपाय आहेत, हेही माहिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार जो आहे, याची सुरुवात एखाद्या अ, जंतू जंतुजन्य आजारांमुळे होते. हे सर्दी, खोकला, ताप किंवा उलट्या जुलाब अशा आजारांपासून होते. अशा इन्फेक्टिव्ह आजारांपासून याची सुरुवात होते. तो आजार बरा होतो. परंतु त्यानंतर आपल्या प्रतिकार प्रणालीमध्ये बदल होऊन हा अ, ज्याला ऑटो इम्यून असा आजार म्हणतात, तशा प्रकारचा हा आजार आहे. याच्यामध्ये अंतर्गत कुठलाही विषाणू आपल्या शरीरामध्ये किंवा व्हायरस पसरलेला नसतो किंवा कुठला जंतू किंवा बॅक्टेरियाही पसरलेला नसतो. त्याच्यामुळं हा एकापासून दुसऱ्याला होत नाही. थोडक्यामध्ये हा इन्फेक्टिव्ह आजार आहे. इन्फेक्शनपासून याची सुरुवात होते, परंतु हा संसर्गजन्य नाही. म्हणजे एकापासून दुसऱ्याला पसरत नाही. तुमच्या घरात जर कोणाला झालं तर तुम्हालाही तो होईलच याची खात्री नाही. याचा अजिबात शक्यता नसते आणि याची महामारी किंवा याची ज्याला साथ पसरणं असं होऊ शकत नाही. हा जो आजार आहे, याची जी लक्षणं आहेत, ही मुख्यत्वे हे मज्जातंतूवर परिणाम होतो त्यामुळं आहे. हा जो आजार आहे, हा आपलं जी मज्जासंस्था असते म्हणजे मेंदू, पाठीच्या कण्यातला मज्जारज्जू यांच्यावर परिणाम झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं पर्यायाने आपल्या शरीरातले जे स्नायू असतात, इच्छावरती आणि अनिच्छावरती त्यांच्यावर परिणाम होतो आणि ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात. यामध्ये मुख्यत्वे हा पायाकडून वर सरकताना जास्त वेळा दिसतो किंवा वरून हाताकडून खाली पसरतानाही दिसतो. पायाकडून ज्यावेळेला तो पसरतो त्यावेळेला सुरुवातीला पायाला मुंग्या येणं किंवा पायाची शक्ती कमी होणं, उभं राहणं अशक्य होणं, चालताना तोल जाणं असं होतं आणि ते पायाचे स्नायू पूर्णपणे निकामी किंवा पूर्णपणे ते काम करू शकत नाहीत. तुम्हाला त्याची हालचालही थांबते. आजार वर सरकल्यानंतर मूत्रविसर्जन आणि विसर्जन याच्यावरही परिणाम होऊन त्या व्यक्तीला कपड्यामध्ये अ, शौच किंवा लघवी होऊ शकते. तो आजार त्याहीपेक्षा पुढे वर पसरल्यानंतर या व्यक्तीच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतो. कारण आपला जो श्वास असतो, हा आपण छाती फुगवून घेत असतो. छातीच्या स्नायूंवर, मरगड्यांच्या स्नायूंवर ते त्यांच्यामधली शक्ती गेल्यामुळं अ, आपल्याला श्वास घेणं कठीण होतं आणि पेशंटचं जे परिस्थिती आहे ही अत्यंत गंभीर बनू शकते. श्वास त्याचा पूर्णपणे थांबू शकतो. तो पुढे घशामध्ये गेल्यानंतर गिळण्याची तर शक्यता गिळणं त्याला अशक्य होतं. कुठलाही घास गिळणं, पाणीसुद्धा त्याला गिळता येत नाही. डोळ्याकडे गेल्यावर त्याला एकाचे 2 अशाही गोष्टी दिसू शकतात. यामध्ये ही लक्षणं सुरुवातीला दिसल्यानंतरच त्वरित रुग्णालयात जाऊन याचं निदान करावं लागतं. कारण पुढे गंभीर झाल्यानंतर त्याचे उपचार खूप कठीण असतात. म्हणजे श्वास जर तुमचा थांबला, तर मग त्यावेळेला मग त्या व्यक्तीला आपल्याला व्हेंटिलेटर सुद्धा लावायची वेळ येऊ शकते. इतर श्वसनासाठी ऑक्सिजन दबावाखालचा ऑक्सिजन द्यावा लागतो. नाकातून नळी घालावी लागते. अशा प्रकारे गंभीर गोष्टी असतात. परंतु याचं निदान जे आहे, ज्यावेळेला सुरुवातीला हे रुग्णाला लक्षणं दिसल्यानंतर त्याच्या पाठीतलं पाणी काढून याचे निदान करता येतं आणि त्याच्यावर यशस्वी उपचारही करता येतात. साधारणतः याच्यामध्ये काही इम्युनोग्लोब्युलिन वापरले जातात. काही ठिकाणी प्लाझ्मा थेरपी म्हणून वापरली जाते. स्टिरॉइड सारखी औषधंही वापरली जातात. साधारणतः रुग्ण जर योग्य वेळेला रुग्णालयात दाखल झाला, तो गंभीर जरूर असतो. परंतु साधारणतः 1.5 महिना ते 6 महिन्यात तो पूर्ण नॉर्मल होऊ शकतो किंवा पूर्ण बरा होऊ शकतो. काही रुग्णांना थोडाफार जास्ती वेळ लागतो. परंतु याच्यामध्ये योग्य काळजी घेतल्यास दगावणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळेच याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. काळजी घ्या, काळजी करू नका. हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घेणं अपेक्षित आहे?
मुख्यत्वे स्वच्छता आणि जे आपण हायजीन म्हणतो या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आपल्याला खाण्यापिण्यामध्ये उघड्यावरचं अन्न न खाणं, बाहेरच्या गोष्टी न खाणं, घरामधलं ताजं आणि अन्न गरम जेवण घेणं हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर सर्दी, खोकला, ताप होऊ नये यासाठी नाकावर आपल्याला मास्क बांधणं, खाण्यापूर्वी किंवा नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुणं, ही सवय आपल्याला बाळगावी लागेल. आणि कुठलाही त्रास आपल्याला झाला, कुठलाही आजार झाला, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्यायला पाहिजेत. आजार अंगावर काढता कामा नये.